सर्वांना भक्तांना श्रद्धाळूंना माझा नमस्कार करण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आज मी तुमच्यासारखा एक शिष्य आहे जो आपल्या गुरुच्या भेटीसाठी आतुर आहे आणि त्याच भावनेने त्याच प्रेमाने तुम्ही इथे आला. आभार व्यक्त करीन तुम्ही आलात. आभार व्यक्त याच्यासाठी करतोय की तुमचा प्रेम तुमचा हक्क तो तर नो डाऊट आहेच, पण या छोट्याशा जागेमध्ये 2-3 दिवस पावसाने जे काही थैमान घातले त्याच्यामध्ये सुद्धा श्रद्धेने तुम्ही इथपर्यंत आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. मगाचपासून जेव्हापासून माईक सुरू झाले तेव्हापासून मी स्वतः ऐकतोय गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थ काय झाला याचा? फक्त म्हणण्यासाठी हा श्लोक नाहीये, ओवी नाहीये किंवा कुठला डोहा नाहीये. गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु परमेश्वर आहे, गुरु महेश आहे. जर देवादिदेव महेश्वर गुरु आहे, जर देवादिदेव ब्रह्मा गुरु आहे, जर देवादिदेव विष्णू गुरु आहे, तर या सगळ्यांचं मिश्रण मिळून जो गुरु शब्द बनतो तो किती मोठा असेल. त्याच्यानंतर ब्रह्मा गुरु असं नाही म्हटलेलं श्लोकामध्ये, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू. आधी गुरु येतो श्लोकामध्ये, मग ब्रह्मा येतो. आधी गुरु येतो मग विष्णू येतो. आधी गुरु येतो मग महेश्वर येतो. श्लोकाचा अर्थ आधी समजून घ्यायला पाहिजे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा म्हणजे गुरु सगळ्यांच्या आधी उभा आहे. तो ओळख करून देतो ब्रह्माशी, तो ओळख करून देतो विष्णूशी, तो गाठ घालून देतो महेशाशी. तिन्ही देवांशी तिन्ही लोकांशी नातं जोडणारी एकमेव शक्ती ती म्हणजे गुरु आहे. आणि आज या पावन मोक्यावर आपण सगळे इथे जमलात. आपलं नशीब आहे. जर कोणी मला विचारलं की धरतीवर परमेश्वर कुठे आहे तर मी अंधेरीचा ऍड्रेस देईन की जाऊन बघा. आपल्या कपाळाच्या डोळ्यांनी उघडून बघा की माझा परमेश्वर कुठे आहे. बोलण्याची तर काही तयारी नाहीये, फक्त एवढंच सांगेन गुरु शब्दाची महती व्याख्या सांगताना मोठे मोठे ग्रंथ मोठे मोठे लोक थकले तरी गुरु शब्दाचा अर्थ त्यांना सांगता नाही आला. पण मी फक्त एवढंच म्हणेन की गुरु म्हणजे आपली श्रद्धा, गुरु म्हणजे आपलं त्याच्यावरचं प्रेम. ते एक आकृती असेल, जिवंत शरीर असेल किंवा एक मूर्ती असेल. एकलव्याने पण त्या मूर्तीसमोर साधना केली आणि विद्या प्राप्त केली. त्यासाठी लागते दृढ श्रद्धा, आपला विश्वास. आणि ज्याच्या मनात ही दृढ श्रद्धा दृढ विश्वास आहे तो शिष्य म्हणूनच लायक आहे. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना विनंती करीन की ज्या जोशाने ज्या भावनेनी ज्या श्रद्धेने तुम्ही इथपर्यंत आलात ती पुढे अशीच अखंड चालू ठेवा आणि त्यातच तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं हित आहे.